रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर वातावरण बदलामुळे किंवा प्रदूषणामुळे किंवा अनेक काही कारणांमुळे आपली केस गळती ही होतच असते। जेव्हा आपली केस गळती होते तेव्हा आपण काही घरगुती उपाय करणं ही तितकंच गरजेचं असतं। आणि जर आपण केस गळती झाल्यानंतर काही डाएट चेंजेस केले किंवा घरगुती उपचार केले तर आपली केस गळती ही नक्कीच थांबेल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळतीसाठी उपाय सांगणार आहे। घरगुती उपाय आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मधल्या काळात माझे केस हे खूप जास्त गळत होते, त्यामुळे मी हा उपाय करून बघितला आणि या उपायाचा रिझल्ट मला खूप चांगला आला आहे। त्यामुळेच मी तुमच्या सोबत हा माझा एक्सपिरियन्स आणि हा उपाय तुमच्या सोबत शेअर करत आहे। तुमचेही केस हे गळत असतील किंवा तुमच्या केसांमध्ये काही डॅन्ड्रफ झाला असेल, वातावरण बदलामुळेही तुमचे केस हे गळत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आता पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, हार्मोन इम्बॅलन्स असे बरेच साऱ्या कारणांमुळे आपली केस गळती ही होत असते। आता तेव्हा जास्त पॅनिक होणं हे गरजेचं नसतं। तेव्हा आपण काय करायचं, काही घरगुती उपाय करायचे किंवा आपल्या डाएट मध्ये काही चेंजेस करणं हे गरजेचं असतं। काय होतं की भरपूर वेळा आपण एक्सटर्नली काही उपाय करत असतो, बट इंटरनली ही आपल्यामध्ये काही डेफिशियन्सी असतात, त्यामुळे आपले केस हे गळत असतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएट कडेही तितकंच लक्ष हे द्यायला हवं। आता आहारामध्ये काय घ्यावं म्हणजे आपली केस गळती ही थांबेल, तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी, ए, ई, विटॅमिन बी12 यांची जर कमतरता असेल तर आपला हेअर फॉल हा होतोच। तर तुम्ही कितीही काही केलं आणि तुमच्या शरीरामध्ये ह्या विटॅमिन्सची कमतरता असेल तर तुमची केस गळती ही होणारच आहे। तर आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे हे मुळातच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यासाठी काय करायचं की 4 महिन्यातनं एकदा तरी आपली ब्लड टेस्ट आपण करायलाच हवी। आपण जर ब्लड टेस्ट केली तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये कसली कमतरता ही आहे। आपल्या शरीरामध्ये ओमेगा 3, विटॅमिन, बायोटीन, फॅटी ऍसिड, विटॅमिन ए, सी, डी यांचा समावेश किंवा आपल्या डाएट मध्ये हे असणं फारच गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही डाएट मध्ये ह्या गोष्टी नक्की इन्व्हॉल्व करून घ्यायला हव्या। आता तुम्ही आहाराची काळजी घेत असाल तरीही जर तुमचे केस हे गळत असतील तर तुमच्यासाठी काही घरगुती उपाय करणं हे गरजेचं आहे। कारण काय होतं, वातावरण बदलामुळे, प्रदूषणामुळे किंवा आपण तसंच केसांना रॅप न करता बाहेर पडल्यामुळे आपले केस हे खराब होतात। त्यासोबतच आपली हेअर ग्रोथ ही थांबते, केसांची डेन्सिटी ही कमी होते किंवा असे बरेच सारे हेअर्सचे प्रॉब्लेम असतात। आता हे प्रॉब्लेम्स जर तुम्ही फेस करत असाल तर तुम्हाला काही घरगुती उपाय करणं हे तितकंच गरजेचं आहे। आता मी जो उपाय सांगणार आहे तो अगदी रामबाण उपाय आहे। हा उपाय मी स्वतः ट्राय केलेला आहे आणि स्वतःच्या अनुभवावरनं मी तुम्हाला हा उपाय तुमच्या सोबत शेअर करत आहे। तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कांदा हा आपल्या केसांसाठी किती चांगला आहे। आता जर नसेलच माहिती तर मी तुम्हाला सांगते, कांद्याचा रस हा आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतो। आता जर प्रदूषणामुळे किंवा कमी वयात असून तुमचे केस हे जर पांढरे होत असतील तर तेही प्रमाण कमी होण्यासाठी कांद्याचा रस हा मदत करतो। कांद्याचा रस आपल्या स्काल्पला म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी ग्रोथ होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतो। आता तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये भरपूर असे ओनियन बेस्ड शॅम्पू, ऑइल, कंडिशनर हे अवेलेबल आहेत। या उपायामध्ये आपण दुसरं इन्ग्रेडियंट वापरणार आहोत आलं। आता आलं हे आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूपच जास्त उपयुक्त आहे। आता आल्याने काय होतं की आपले केस जर कुठे गेले असतील किंवा काही झालं असेल किंवा काहींना काही मेडिसिनची ॲलर्जी झाल्यामुळेही त्यांचे केस हे जातात, तर तेव्हा काय करायचं, तुम्ही फक्त आल्याचा रस जरी तिथे लावला तरीही तुमचे केस हे परत येण्यासाठी मदत होते। आल्यामध्ये फॅटी ऍसिड, मिनरल्स आणि प्रोटीन असतात, ते आपल्या केसांसाठी खूपच गरजेचे असतात। त्यामुळे आपण ह्या उपायामध्ये आल्याचाही वापर करणार आहोत। त्यानंतरचा इन्ग्रेडियंट आहे कॅस्टर ऑइल। आता कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल हे खूपच थिक असतं आणि खूप चिकट असतं, बट केसांसाठी याचे तितकेच बेनिफिट्स आहेत। तर आहे मेथ्या।
मेथ्या या केसांच्या वाढीसाठी आणि केसांना हेल्दी ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात. हे 2 कांदे घेतले आहे, थोडंसं आलं घेतलं आहे, त्याची मी मिक्सर मधनं पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर रात्रभर मी या मेथ्या भिजवून ठेवल्या होत्या. 1 चमचा मेथ्या घेतल्या होत्या, त्या भिजल्यानंतर त्या छान सकाळी फुगतात आणि त्या मेथ्याही त्यामध्ये छान बारीक करून घ्यायच्या आहेत. आता ही पेस्ट छान गाळून घ्यायची आहे आणि या गाळल्यानंतर जो रस निघेल तो रस आपल्याला हवा आहे. आता याचं प्रमाण किती घ्यायचं, तर जर 1 चमचा कॅस्टर ऑइल तुम्ही घेत असाल तर 2 चमचे कांद्याचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आल्याचा रस हा मिक्स करायचा आहे. तर माझे केस हे शॉर्ट आहे, तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथ प्रमाणे त्याचे प्रमाण हे घेऊ शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, कारण हे छान मिक्स केलं नाही तर ते व्यवस्थित डायल्यूट होत नाही. छान केस असे कोंब करून घ्या, तर केस कोंब केले तर ते केस तुटत नाही आणि हे आपल्या केसांना छान असं अप्लाय केलं जातं. ना पार्टिशन करून घ्यायचं आणि आता हे एका कॉटन बॉल्सच्या हेल्पने छान पैकी स्काल्पला केसांच्या मुळांना हे तेल लावायचं आहे. लक्षात ठेवा, याने मसाज अजिबात करायचा नाही. आता हे कधी कधी लावायचं, तर आंघोळीला जाण्यापूर्वी 1 तास हे तुम्ही तुमच्या केसांवर लावू शकता. आता हे तुम्हाला आठवड्यातनं एकदा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय 3 वेळा केला तरीही तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान असा दिसून येईल. तुम्हाला सांगायला गेलं तर फर्स्ट ऍप्लिकेशन मध्येच तुम्हाला याचा रिझल्ट हा जाणवणार आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा. 3 ते 4 आठवड्यामध्येच तुम्हाला याचा रिझल्ट हा तुमच्या समोर दिसून येईल. फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमचे जे गेलेले केस असतील तेही परत येतील आणि तुमचे केस हे हेल्दी राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.